नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 17वा. प्रकृती पुरुष नाम. समास 7वा. जगजीवन निरूपण नाम. श्रीराम समर्थ. मुळी उदक निवळ असते, नानावल्लीमध्ये जाते, संग दोषे तैसे ते, आम्ल तीक्ष्ण कडवट. जय जय रघुवीर समर्थ. समर्थाने उत्तमाची सुरुवात करून दाखवली. श्रीमत दासबोध. त्या अगोदर समर्थांनी सुरुवात प्रार्थनेने केली. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरास आणि सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. सुरुवातच करून दाखवली ना उत्तमाची. श्रीमत दाखवले. लोकांचं मत वेगळं आहे. समर्थ बोले लोकमत कोणती तर विषय विकार, काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय आणि चिंता हे लोकमत आहे. समर्थ बोलले आणि आपलं हे आता श्रीमत आहे. म्हणून समर्थ बोलले या मतावर आपण काय राहिलं पाहिजे, ठाम राहिलं पाहिजे. म्हणून श्रीमत दिलं आहे आणि या दासाला या बोधाकडे आणायचं. समर्थ बोलले म्हणून कसं येणार, समर्थ बोलले कसं जाणार ते या श्रवणातून आहे. म्हणून समर्थ बोलले श्रवण समर्थ बोलले पाया आहे. श्रीमत दासबोध त्यातला समर्थ बोलले दशक 17वा आहे. प्रकृती पुरुष बघा. समर्थ बोले दशक 17वा पहिल्यापासून समर्थ बोले आता 7वापर्यंत आला. बरोबर ना. समर्थ बोले पहिला समर्थ बोले कोणता होता दशक 17वामध्ये देव बलात्कार नाम होता. बरोबर. दुसरा होता शिवशक्ती निरूपण नाम, श्रवण निरूपण नाम, अनुमान निरशन, अजपा निरूपण, देहात्म निरूपण आणि आता जगजीवन निरूपण. समर्थ बोलले 200 समास आहे. समर्थ बोलले त्यातला हा 7वा समास जगजीवन निरूपण नाम. आता प्रकृती पुरुष समजा. समर्थ बोले प्रकृती कशी असावी. कोणी विचारलं समर्थ बोले प्रकृती कशी आहे तर आपण काय बोलतो चांगली आहे. समर्थ बोले उत्तमच आहे ना. कोणी विचारलं अरे कसं आहेस आपण त्याला उत्तमच सांगायचं. उत्तम आहे, बरं आहे ना. आणि त्यातला समास 7वा दाखवले. 7चा अधिकार दिलाय, 9चा अधिकार आहे. समर्थ बोले आत्मा 9चा अधिकार आहे, देहाला 7चा अधिकार दिलाय. 9 आणि 7 बरोबर 16 निर्माण होते. 8वा आला. समर्थ बोलले 8 विकारामध्ये अडकला. म्हणून समर्थ बोलले 8वा तो 9चा अधिकार आहे, या देहाला 7चा अधिकार दिलाय. म्हणून तुझ्या अंतरी 16 निर्माण होते. म्हणून समर्थ बोलले जगजीवन निरूपण. का समर्थ बोलले कसं जीवन जगायचं. या जगामध्ये तू जन्माला आलायस, या पृथ्वी तलावर तुझं अस्तित्व निर्माण झाले. समर्थ बोलले परंतु समर्थ बोलले आयुष्य जीवन कसं जगणार काय आहे. समर्थ बोलले यामध्ये तथ्य सुरुवातच करून दाखवली. श्रीराम समर्थ. मुळी उदक निवळ असते, नानावल्लीमध्ये जाते, संग दोषे तैसे होते, आम्ल तीक्ष्ण कडवट. उत्तमाची सुरुवात करून दाखवली. मुळी उदक निवळ असते, दोष कोणाचा नसतो. आपण एखाद्या कुंडीमध्ये समर्थ बोलले काय असतं माती असते. त्या मातीमध्ये आपण बियाणे टाकत असतो. नंतर त्यामध्ये आपण पाणी टाकतो. समर्थ बोलले पाणी टाकल्यावर समर्थ बोलले कालांतराने लहान रोपटे समर्थ बोलले वनस्पतीमध्ये का होत असतात त्याचं परिवर्तन होत असतं. परंतु त्याचं मूळ समर्थ बोलले कुठे असतं जमिनीमध्ये असतं ना. ते मुळी उदक निवळ असते. उदक शेवटी आपण पाणी कुठे घालतो मुळालाच घालतो ना. समर्थ बोलले
का पानांना घातलं नाही. स्वच्छ होण्यासाठी आपण समर्थ बोलले घालतो, परंतु आपण उदक कुठे असतो तर मुळापाशी. मुळी उदक निव्वळ असते, ह्याचा काही गुणदोष नाही. समर्थ बोलले नाना वल्लीमध्ये जाते. बघा समर्थ बोलले रूपांतर कसं केलं, परिवर्तन कसं केलं. मुळामधून त्या वनस्पतीला काय होतं, पाणी पोचलं जातं. मूळ कोण आहे समर्थ बोलले, याची जाणीव करून देणारा कोण आहे. पानांना पाणी दिलास तर मुळांना मिळणार नाही, मुळं सुकतील आणि जी काय वनस्पती असेल ती मरून जाईल. म्हणून समर्थ बोले मुळापाशी समर्थ बोले पाणी टाकत जा. मुळापाशी म्हणजे मुळी उदक निवळ असते, नाना वल्लीमध्ये जाते, त्याचं ते रूपांतर बरोबर करत असतात, परिवर्तन आपोआप होत असतं. संग दोषे तैसे होते आम्ल तीक्ष्ण कडवट. संग दोष दिलाय, दोष कुठला आहे, संग कुठला आहे. समर्थ बोलले आम्ल तीक्ष्ण कडवट. एखादं रोप लावलं समर्थ बोलले, उत्तमच आपल्याला श्रवण दिले. ज्याप्रमाणे समर्थ बोलले आपण आंब्याचं झाड लावलं, बघा आंबे लावले, आंब्याचं झाड लावलं, कैरी येते, कैरी पहिले आंबट लागते, कालांतराने त्याचं रूपांतर कच्च्यामधून समर्थ बोलले पक्के होते असतात, नंतर गोडवा निर्माण होतो. हे कोण करत असतं समर्थ बोलले, आपण फक्त रोप लावतो, पण संवर्धन कोण करतो, त्यामध्ये गोडवा कोण आणतो, बरोबर ना. नारळामध्ये पाणी समर्थ बोलले कसं होत असतं, त्याचा तोची जाणे. म्हणून नारळ हा एक प्रकारे काय, बघा पूजेला कुठेही असू दे नारळ म्हणून देतात ना, परंतु समर्थ बोलले आपल्याकडे नारळ नाही आहे, समर्थ बोलले आपल्याकडे श्रीफळ आहे, बरोबर ना. म्हणून प्रत्येक फळामध्ये, प्रत्येक समर्थ बोलले कुठलाही फळ असेल त्या फळाची चव समर्थ बोलले प्रत्येक वेगवेगळी असते. तसेच आपले विकार विषय आहेत, त्या विकारांमध्ये आपण अडकलो समजायचं संपलं. आत्मा मध्ये असतो, आत्मामध्ये असतो, देहसंगे विकारतो, साभिमाने भरी भरतो भलती काढे. समर्थ बोले आत्मामध्ये असतो म्हणजे काय, ज्याप्रमाणे आत्मा आहे, तुझा देह दिसतोय परंतु तुझा आत्मा दिसत नाहीये, परंतु आत्मा आहे कुठे, तुझ्या अंतरी आहे. म्हणून समर्थ बोलले आत्मापणे असतो, तो दिसत नाहीये. प्रत्येक कार्य करणारा कोण आहे, तुझा आत्मा आहे. देहाकडून करून घेतो, परंतु देह समर्थ बोलले चुकीच्या रस्त्याला जर जात असेल तर आत्मा हा तुझा सावध करतो, परंतु तुझा मन आणि बुद्धी जर तुला साथ देत असेल तर तू उत्तमाचा काय करत असतोस, प्रवास करत असतोस. म्हणून समर्थ बोलले आत्मापणे असतो, देहसंगे विकारतो, साभिमाने भरी भरतो भलतीच कडे. आता देहाला संघ लागला. समर्थ बोलले मनासंघ हा सर्व संघ असतो. विषय वासना तुझ्या अंतरी आली, एखादा वाईट संघ तुझ्याकडे आला, समर्थ बोलले त्या संगतीप्रमाणे तू जाशील. अडवणारा कोण आहे, समर्थ बोलले कोणीही नाही आहे. तुझे घरचे दारचे नाही, कोणीही नाही करू शकत. तिथे तुला सावध करणारा कोण आहे, समर्थ बोलले काळ पण तुला काय करेल, काळाची बाब उडी पडेल बा जेव्हा, तेव्हा सोडविना माय बाप. तुला काळ पण सोडणार नाही, बरोबर ना. म्हणून सोडवणारा कोण आहे याची ओळख करून देणारा समर्थ बोलले तुझ्या अंतरी आत्मापणे असतो. एखादा वाईट जर कृत्य करत असशील तर तुला तो पहिला सावध करतो, परंतु आपली बुद्धी आणि आपलं मन हे काय करत असतं, त्या विषय वासनेकडे जात असतं. म्हणून समर्थ बोलले आत्मापणे असतो, देहसंगे विकारतो, साभिमाने भरी भरतो भलतीच काढायचं. साभिमान, आपल्याकडे अभिमान जर आला, अभिमान उठे मत्सर, मत्सर ये तिरस्कार,
पुढे क्रोधाचा विकार प्रवळे वळे. आता काच अभिमान आला आपल्याकडे? अभिमान आला की मत्सर आलाच, मीपणा आला, गर्व आला, अहंकार आला. ते नसावा. आपल्याकडे कितीही काही असलं, समर्थ बोलले जमाना विशून्य कर. घेऊन काय जाणार आहेस का? नाही आहे ना. घेऊन काय जायचं? समर्थ बोलले ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य या त्रिवेणी संगमावर उभं राहायचं आहे. उत्तमाचं जे काही आपलं आयुष्य आहे ते व्यवस्थितपणे उत्तमाचं घालवायचं आहे, बस. बाकी काहीच नाही आहे. आलाय जसा, समर्थ बोलले जाणार आहेस तसा. रिकाम्या हाताने आलेस ना, रिकाम्या हातानेच तू जाणार आहेस. काही घेऊन जाणार नाही. कितीही तुझ्या गळ्यामध्ये चैन असल्या, कितीही प्रॉपर्टी असली, कितीही दागदागिने असले, कितीही बँक बॅलन्स असल्या, कितीही जरी गाड्या असल्या, बंगलो असेल, तरी समर्थ बोलले तुझं इथेच आहे. म्हणून अभिमान नसावा. बरी संगती सापडली, जैसी उसास गोडी आली, विषवली फांपावली, घातकी प्राणी. समर्थ बोले बरी संगती सापडली. एखाद्या मित्राशी, बघा समर्थ बोले कसं वेगळं पण दाखवलं. एखादा मित्र असतो, त्याच्यासोबत आपण जात असतो. बघा, दररोज आपण प्रवास करतोय त्याच्यासोबत, मित्रसंगतीप्रमाणे आपली मैत्री होते. परंतु कालांतराने काय होतं, जैसी उसास गोडी आली, ऊस गोड लागला म्हणून समर्थ बोलले मुळासकट कधी खाऊ नये. काय होतं, आपण बोलत बोलत समर्थ बोलले काही दिवस असे निघून जातात. परंतु एक वेळ अशी येते, समर्थ बोलले तोच मित्र आपल्यापासून काय करतो, दुरावतो. का दुरावतो? समर्थ बोलले विषवल्ली फांपावली. म्हणून समर्थ बोलले आपण लांब आहोत ना, हेच उत्तमच आहे. एक आपल्यामध्ये समर्थ बोलले बोलत असतात की जवळ आलं की समर्थ बोलले शिशी बसते. म्हणजे जवळ आलं की आपले नातेवाईक लांब होतात, आणि आपण लांब असलो की नातेवाईक आपल्याकडे जवळ येतात. एक बघा, जगामध्ये एक रूल आहे, बरोबर ना समर्थ बोलले? हा एक रूलच आहे आपल्याकडे. आपण लांब असलो ना, समर्थ बोलले सर्वांकडून, तर नातेवाईक आपल्याकडे, मित्रपरिवार आपल्याकडे येतात. आणि आपण जर त्यांच्याकडे गेलो तर ते दुरावतात. म्हणून समर्थ बोलल्या आपण उत्तमाचं आहोत, आणि उत्तमाचं काय करायचं? समर्थ बोलले आयुष्य जगायचं. 18 भर वनस्पती, गुण सांगावे ते किती, नाना देहाची संगती, आत्मयान सोये. आता 18 भार वनस्पती दाखवलेत. वनस्पती अनेक प्रकारचे असतात. औषधी वनस्पती असतील, काही फळं असतील, फुलं असतील, म्हणजे विशिष्ट प्रकारचे काय असतात, वनस्पती असतात. त्या वनस्पती समर्थ बोला 18 भार वनस्पती आहेत. ते लावणार कुठे? पृथ्वीवरच. ओझं कोण पेलवतंय? पृथ्वी. 18 भार वनस्पती लावल्यास, गुण सांगावे ते किती. आता समर्थ बोलले एखाद्या औषधी वनस्पतीचा तुझ्या देहाला, तुझ्या शरीराला किती फायदा होतो, बरोबर ना? पहिले डॉक्टर नव्हते, तर औषधी वनस्पती म्हणून समर्थ बोलले त्या पानांचा, त्या फुलांचा काय येत होता आपल्याला, उपचार म्हणून फायदा होत होता ना. परंतु समर्थ बोलले आता वनस्पती पाहायला मिळत नाहीये, कारण डोंगर नाहीसे होत चाललेत, बरोबर ना? त्या डोंगरावर वनस्पती मिळायच्या, परंतु आता काय होतं की कोणी लावायला जात नाही, आणि कोणी लावलं तर त्याचं संवर्धन कोणी करत नाही. म्हणून समर्थ बोलले झाडे लावा, झाडे जगवा, बरोबर ना? हा पहिल्यापासूनच आपल्याकडे काय झालं, ज्या पद्धतीने समर्थ बोलले बियाणे असतात, त्या जमिनीमध्ये पेरले की तसंच उगवणार ना. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, हे उत्तमाची शिकवण आपल्याला लहानपणापासूनच दिली, बरोबर ना? म्हणून समर्थ बोलले सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो,
विषय सर्वता नावड. त्यामध्ये कोणी भले ते संत संगे निवाले, देहाभिमान सांडून गेले विवेक बळे. समर्थ बोले आता कोणीतरी भलं करतो. समर्थ बोले कोणत्या संगतीप्रमाणे? समर्थ बोले संत संगी. बघा, दोन मित्र असत, ज्या पद्धतीने एखाद्याला विषय वाचण्याची ओढ लागलेली असते आणि एक असतो समर्थ बोले सत्वगुणामधला, एक असतो रजगुणामधला, एक असतो सत्वगुणामधला. सत्वगुणामधला समर्थ बोले देह ज्या पद्धतीने त्या रजगुण तमगुण या मित्राबरोबर जातो, कोणाच्या अंतःकरणाला लागेल धक्का ऐसे वर्तणूक करू नका समर्थ. परंतु समर्थ बोले त्या संगतीला समर्थ बोले जो गेला तो विषय वासनेत बुडाला, म्हणून देहाभिमाने सांडून गेले विवेक वळे. उदकाचा नाशची होतो, आत्मा विवेक निघतो, ऐसा आहे प्रत्यय होतो विवेक पहा. आता उदकाचा नाशाची होतो, पाणीच जर त्या वनस्पतीला मिळालं नाही, श्रवण बघा कसं दिलं, पाण्याचा तो दोष नाहीये. समर्थ बोले त्या वनस्पतीला पाणीच दिलं नाहीये, उदकाचा नाश झाला, आपण पाणीच टाकलं नाही किंवा पाऊस ज्या ठिकाणी पडायचा त्या ठिकाणी ती जमीन काय झाली, उन्हाने तापली आणि समर्थ बोले त्या ठिकाणी पाऊसच नाहीये, पाणीसुद्धा नाहीये, ते झाड सुकलं. त्या मुळांना काय मिळालं, पाणीच मिळालं नाहीये. मग त्यातला आत्मा काय झाला, निघून गेला. आत्मा निघून गेला, झाड राहील का? नाही राहू शकत. ती सुद्धा सजीव सृष्टी आहे ना. शेवटी काय झाली, सुकलं ना, वनस्पती सुकलं. तसंच ह्या देहाचं आहे. तुझ्याकडे ओलावा आहे ना समर्थ बोले, श्रवण म्हणजे ओलावा आहे. जोपर्यंत तू कानाद्वारे या कर्णाद्वारे जेवढं ऐकशील ना तेवढं तुझ्या अंतरी काय राहील समर्थ बोले, ओलावा राहील. आणि ज्या दिवशी समर्थ बोले श्रवणमधून समर्थ बोले ओलावा निघून जाईल, त्यावेळी तुझा शुष्क म्हणून समर्थ बोलले तुझा देह राहील आणि आत्मा निघून जाईल. उदकाचा नाशची होतो, आत्मा विवेक निघतो, ऐसा आहे प्रत्यय तो विवेक पहा. ज्यास स्वहिताची करणे, त्यास किती म्हणून सांगणे, हे ज्याचे त्याने समजणे सकाळ काही. आता स्वहिताचं सांगितलं समर्थ बोले, स्वतःच्या हिताचा जर आपण विचार केला, दुसऱ्यांचा विचार न करता समर्थ बोले स्वतःचा विचार केला आणि त्यास किती म्हणून सांगणे, हे ज्याचे त्याने समजणे सकाळ काय. आपण स्वतःचा जर विचार केला तर लोक नावं ठेवतात, अरे या स्वतःचा फायदा बघतो समर्थ बोले. म्हणजे विचार करा, कोणावर अवलंबून सुद्धा राहायचं नाही. समर्थ बोले जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडला आणि जो स्वयची कष्ट गेला तोची भला. परंतु समर्थ बोले मदत, समर्थ बोले मदत कर. ज्या पद्धतीने समर्थ बोले स्वहिताचं जर आपण पाहत असू तर कोणत्या गोष्टीसाठी समर्थ बोले, तर विषय वासनापासून दूर राहा. एखादा वाईट संगतीला चाललाय त्याला मदत म्हणून समर्थ बोले चांगल्या संगतीला आणण्याचं समर्थ बोले उत्तमाचं कार्य कर. मदत म्हणून समर्थ बोले वृक्षारोपण करा. रक्तदान म्हणून समर्थ बोले उत्तम आहे ना, ही मदत झाली पाहिजे. ऋण आपण घेऊन आलो, मातृऋण, पितृऋण, कुळऋण, गोत्रऋण, आप्तेष्टांचे ऋण, देशाचे आहेत, समाजाचे आहेत ऋण, या मातृभूमीचे आहेत. आपल्या डोक्यावर किती ऋण आहेत? ही ऋण जर फेडायची असेल समर्थ बोलले तर श्रवणच एक मात्र उपाय आहे ना. दोन हात तिसरं मस्तक, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. म्हणून समर्थ बोलले आपण सर्वांचे काय आपल्या अंगावर आपल्या डोक्यावर काय ऋण आहेत, ही फेडली गेली पाहिजे याच वयामध्ये, याच आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये. बरोबर ना. आपला आपण तरी कुडावा, तो आपला मित्र जाणावा,
आपला नाश करीतो समजावा वैरी यायचा. किती जरी जवळीक निर्माण झाली समर्थ बोलले, त्या मित्र जरी असला एक दिवस तरी तो आपल्यापासून दुरावेल. म्हणून समर्थ बोलले, कुडी वाढे कुबुद्धी वाढे. आपला आपण करी कुडावा, तो आपला मित्र जाणावा. म्हणून समर्थ बोलले, जाणता पाहिजे, नेणता नको. संकटाच्या वेळी जो उपयोगाला येईल तोच खरा मित्र ना, समर्थ बोलले. म्हणून अशा मित्रांची संगत धर, जेणेकरून आपल्या सोबत आपल्या मदतीला आणि त्याच्या मदतीला सुद्धा आपण जाऊ. असे मित्रांची संगती धरावी. आपले आपण अन्नित करावे, त्यास आडवे कोणी निघावे. एकांती जाऊन जीवे मारे आपणासी. जो आपला आपण घातकी, तो आत्महत्या पातकी. या कारणे विवेकी धन्य साधू. पुण्यवंता सत्संगती, पापिष्टा असंगती. गती आणि अवगती संगती. आता समर्थ बोलले, पुण्यवंत सत्संगती म्हणजे काय? संगत जर उत्तमाची असेल तर पुण्यच आहे, आणि असंगत असेल समर्थ बोलले पापच आहे. म्हणून पुण्य कुठे आणि पाप कुठे? समर्थ बोलले तुझ्या संगतीवर आहे. समर्थ बोलले का? समर्थ बोलले संगत 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 का सांगितलं? ज्या पद्धतीने चुकीचं पाऊल पडलं समर्थ बोलले, असत्संग झालं समर्थ बोलले, पापच घडलं. त्यातून बाहेर पडणे समर्थ बोलले मुश्किल होईल. परंतु समर्थ बोलले, ज्या पद्धतीने समर्थ बोलले संगतीची ओढ ज्या पद्धतीने तुझ्या अंतरी पोचेल समर्थ बोलले, उत्तमाचा ध्येय. पापापासून आपल्याला दूर राहायचं समर्थ बोलले, पुण्य काळ आपल्याला टिकवायचं आहे. शेवटी आपण पुण्यच घेऊन जाणार आहोत, पाप नाहीसं झालं पाहिजे. म्हणून समर्थ बोलले ना, आपला देह नाशिवंत आहे, परंतु आपल्याला घेऊन जायचं आहे शाश्वती. बरोबर ना? आपला देह नाशिवंत आहे आणि आत्मा शाश्वत आहे. म्हणून समर्थ बोलले, पुण्य आहे. पुण्य कधी आपल्याकडे येईल? समर्थ बोलले, ज्यावेळी पाप कमी होईल त्यावेळी आपल्याकडे पुण्य राहील ना. म्हणून कृते जनार्दनो त्रेताया रघुनंदन द्वापारे रामकृष्णचो कलो श्रीपाद श्री वल्लभा. आता कलियुग चालू आहे. कृतयुगामध्ये समर्थ बोलले 100% काय होतं? पुण्याई होती, पापच नव्हते. त्यानंतर समर्थ बोलले कृत्यानंतर काय आलं? त्रेतायुग आलं. त्रेतायुगामध्ये समर्थ बोलले 75% काय झालं? पुण्यवन, आणि पाप 25% वाढले. द्वापारामध्ये काय झालं? समर्थ बोलले 50% पुण्य झालं आणि 50% पाप झालं. म्हणजे बघा कसं झालं. आणि आता कलियुगामध्ये समर्थ बोलले 75% काय झालंय? पाप झाले आणि 25% फक्त पुण्य राहिले. म्हणून आपल्याला कुठे राहायचं? आपल्याला त्या पुण्याईमध्ये राहायचं. म्हणून समर्थ बोलले, पुण्यवंता सत्संगती, पापिष्टा असंगती. गती आणि अवगती संगती योगे. उत्तम संगती धरावी, आपली आपण चिंता करावी. अंतरी बरी विवरावी, बुद्धी जाणे त्याची. आता उत्तम संगत जर समर्थ बोलले उत्तमाची जर धरली तर तुला कोणी अडवणार नाही आहे. आणि आपली आपण चिंता करावी. चिंता वाहतो विश्वाची, आपण कशाला चिंतामध्ये अडकायचं? चिंता म्हणजे समर्थ बोलले विषय वासना आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता 8वा विकार आहे समर्थ बोलले. परंतु ती चिंता काय? माझं उद्या कसं होणार? कोण मला सांभाळणार? बरोबर ना? आता माझ्याकडे सर्वजण पाहतात, मी जर पुढे गेलो तर माझ्याकडे कोण पाहिल? आमच्या पुढे कसं होईल? माझ्या मुलाबाळांचं कसं होईल? समर्थ बोलले कशाला चिंता करतोय? तुझं आजचं आयुष्य, आजचं जीवन, आजचा दिवस कसा जातोय हे पहा. उत्तम संगती धरावी. आजचा दिवस उत्तमाचा गेला समर्थ बोलले, वर्तमानात आहेस ना, उत्तमाचाच आहे. भविष्यकाळ चिंता करू नको, भविष्यकाळ तुझा उत्तमच आहे. भूतकाळ पाहू नको समर्थ बोलले, भूतकाळाला धरून चाल, परंतु वर्तमान काळामध्ये समर्थ बोलले स्मरणामध्ये उभा राहा. भविष्यकाळाची चिंता करू नकोस.
ही समर्थ बोले ताकद आहे, हे समर्थ बोले सामर्थ्य आहे. बरोबर ना. 2 वेळा जय दाखवलं. जय जय रघुवीर समर्थ ठामपणे सांगितलंय जय कोणाचा आहे. काळ जरी आडवा आला समर्थ बोले तरी काळाला रोखणारा कोण आहे. म्हणून कशाला चिंता वाहते, तो चिंता वाहते विश्वाची रे. उत्तम संगती धरावी, आपली आपण चिंता करावी, अंतरी बरी विवरावी बुद्धी जाणत्याची. इह लोक आणि परलोक जाणता तो सुखदायक, नेणत्याकरिता अविवेक प्राप्त होतात. इह लोकांमध्ये आणि परलोकामध्ये समर्थ बोलले. आणि नेणत्याकरिता अविवेक होते. जाणता कोण आणि नेणता कोण. जाणता तो समर्थ बोलले. जाणता कोण आहे, जो उत्तमाचे कार्य करतोय समर्थ बोलले, ज्याची संगत उत्तमाची आहे तो जाणता. आणि नेणता कोण, ज्याचा कर्मच समर्थ बोलले वाईटच असतं तो नेणता. त्याची काम म्हणून आपण संगत धरावी. धरीला वेश तू मानुषी भक्तजन तारावाय. उत्तमाची आपली शिकवण आहे समर्थ बोलले. इह लोकांनी परलोक जाणता तो सुखदायक, नेणत्याकरिता अविवेक प्राप्त होतो. पुढे जाणता देवाचा अंश, नेणता म्हणजे तो राक्षस. यामध्ये जे विशेष ते जाणून घ्यावे. काय उत्तमाचं बघा श्रवण दिलं. ओवी बघा, जाणता तो सुखदायक दिलाय आणि नेणता म्हणजे तो राक्षस आहे. देव आणि राक्षस बघा, देवाचा अंश दाखवलाय. जाणता देवाचा अंश. एखादी गोष्ट उत्तमाचं झालं की आपण देवाला नमस्कार करतो, म्हणजे देवाचा अंश आहे ना. बघा समर्थ बोले. आणि एखादा विषय वासनेमध्ये देह अडकला, त्यामधून जर काय पाप घडलं तर समर्थ बोले नेणता म्हणजे तो राक्षस. म्हणून आपल्याला कोण राहायचं आहे, आपल्या अंतरी कोण आहे समर्थ बोले, याची जाणीव करून देणारा कोण आहे. बरोबर ना. तू वाईट कर्म करतोस परंतु आतमधल्याला दिसतो ना, अंतरीच्या अंतरात मला दिसतं. तुला कोणीही पाहत नाही परंतु तुझ्या अंतरी असणाऱ्या आत्म्याला पहिला तू दिसतोस, तू काय करतोस. बरोबर ना. म्हणून समर्थ बोलले उत्तमाचं जीवन आहे, उत्तमाचं आयुष्य आहे. ज्या पद्धतीने समर्थ बोलले उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांचे सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे. समर्थ बोलले वय कसं घालवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे. जाणता तो सकळा मान्य, नेणता होतो अमान्य, जेणेकरिता होई जे धन्य तेची घ्यावी. आता जाणता तो सकळा मान्य दिलाय. मान्यता कोणाची समर्थ बोलले जाणत्याची आहे. ज्या पद्धतीने तुला कार्याला उभं राहायचं समर्थ बोलले, आपण काय करतो, देवाला नमस्कार करूनच उत्तमाचं कार्य करतो ना, की माझ्याकडून करून घे. म्हणून समर्थ बोलले जाणतो तो सकळ मान्य करतो. दिनाचा दयाळू आहे समर्थ बोलले. दिनाचा दयाळू मनाचा मावाळू, स्नेहाळू कृपाळू जगीदास पाळू, तया अंतरी क्रोध संताप कैसा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. काय उत्तमाचा श्लोक दिला ना. काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. उत्तमाचा फक्त श्रवण करायचं आहे. उत्तमाचं काय करायचं आहे, 2 उपासना करायची. उपासनेचा भला मोठा आश्रय, उपासने विन निराश्रयो, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. पुढे साक्षपी शहाण्याची संगती, तेने साक्षपी शहाणे होती, आळसी मूर्खाची संगती आळसी मूर्ख. समर्थ बघा उत्तमाची सुरुवातच दाखवली ना त्यांनी. आळसी कधी आपण म्हणतो, ज्यावेळी आपण कर्म करत नाहीये. आळशी त्याची साक्षी होती, पापी त्याची प्रस्तावती, निंदक त्याची वंदू लागती, भक्ती मार्गसी. आपल्याला मंगलाचरणामध्ये सुरुवात करून दाखवली समर्थ बोलले. मंगलाचरणामध्येच ही ओवी आहे. म्हणून समर्थ बोलले आपल्याकडे आळस नसा. आळस ज्या पद्धतीने आपल्याकडे आळस येतोय बघा समर्थ बोलले, कोणताही काम करायचं असेल ना, आळस नसा. कोणी काम सांगितलं आणि आपण काय करतो, आळस दाखवतो. अरे आज माझ्याकडून होणार नाहीये, माझा देह थकलेला आहे,
समर्थ बोले उत्तम, अरे कार्याला उभा राहा ना. तुला कुठे कार्य करायचं, कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ फक्त कार्याला उभा राहा. देह त्याचा आहे, बरोबर ना. म्हणून समर्थ बोलले, जाणता तो सकळा मान्य, नेणता होतो अमान्य, जेणेकरिता होय धन्य त्याची घ्यावे. साक्षपी शहाण्याची संगती, तेने साक्षपी शहाणे होती. आळसी मूर्खाची संगती, आळसी मूर्ख. उत्तम संगतीचे फळसुख, अद्धम पद्धतीचे फळदुःख. आनंद सांडूनी अशोक, कैसा घ्यावा. आता उत्तम संगतीचे फळसुखच दिलंय ना. जयाचा भावार्थ जैसा, त्यास लाभ तैसा. मत्सर धरी जो फुसा, त्यास त्याची प्राप्त. ज्या पद्धतीने तुझे उत्तमाचे कर्म असेल त्या पद्धतीला तुला काय मिळेल, फळ मिळेल. फळाची अपेक्षा करू नको समर्थ बोलले. कर्म उत्तमाचे आहेत, फळ नक्कीच मिळणार. आणि अधम म्हणजे समर्थ बोलले वाईट संगतीचे फळ, ते दुःखच होणार आहे. कितीही तुम्ही कर्म केलेस उत्तमाचे, ते समर्थ बोलले तू वाईट कृत्याला समर्थ बोलले वाईट कृत्य केलीस, त्या कृत्याला समर्थ बोलले काय मिळणार आहे, दुःखच प्राप्त होणार आहे. म्हणून समर्थ बोलले उत्तम संगतीचे फळ सुख, अधम पद्धतीचे फळ दुःख. आनंद सांडून अशोक, कैसा घ्यावा. ऐसे हे प्रगट दिसे, जनामध्ये उदंड भासे. प्राणी मात्र वर्ततसे, उभय योगे. एका योगे सकळ योग, एका योगे सकळ वियोग. विवेक योगे सकळ प्रयोग, करीत जावे. आता आपण योग पाहत असतो, कोणताही काम करत असो. आज माझा योग नाही आहे, आज माझं काम करण्याचा काही आहे, म्हणजे महत्त्व त्या गोष्टीला आपण देत नाही. योग आणि वियोगाची गोष्ट नाही. समर्थ बोलले ज्या पद्धतीने तुझ्या पुढ्यात आले ना, कार्याला उभा राहा ना, कार्य होणारच. योग वियोग पाहू नकोस, नशिबावर अवलंबून राहू नको. समर्थ बोलले कर्मावर उभा राहा. कर्म तुझे उत्तमाचे असतील तर उत्तमाचंच आहे. म्हणून समर्थ बोलले एका योगे सकळ योग, एका योगे सकळ वियोग. विवेक योगे सकळ प्रयोग, करीत जावे. अवचित्ते सांकडिता पडिले, तरी तेथून पाहिजे निघाले. निघून जाता झाले परमसमाधान. नाना दुर्जनाचा संग, क्षणाक्षणा मनभंग. या कारणे काही रंग, राखून जावे. समर्थ बोलले आता आपण ज्या पद्धतीने काम करतोय, समर्थ बोलले आपल्या देहाचा कलर समर्थ बोलले सरड्याप्रमाणे बदलता नाही. बघा समर्थ बोलले आपण सकाळी एखाद्याला आश्वासन देतो, आणि मी तुझ्याकडे येईन, हे मी तुझं काम करीन. दुपारी आपण लगेच बदलतो, अरे मला टाईम नाही मिळालं. संध्याकाळी पण तो घरी येतो, अरे उद्या ये. आपण काय करत असतो, सरड्याप्रमाणे त्यांना उत्तर वेगवेगळी देत असतो. म्हणून उत्तरेसुद्धा देत असताना समर्थ बोलले तुझा देह कोणाला तरी फसवत आहे, बरोबर ना. म्हणून समर्थ बोलले उत्तमाचं राहायचं. आपल्याकडून समर्थ बोलले दुसऱ्यांना दुःख होता कामा नये. आपल्याकडून समर्थ बोलले आपल्या वैखरीतून समर्थ बोलले दुसऱ्यांना शब्द लागू नये. नाना दुर्जनाचा संग, क्षणाक्षणा मनभंग. या कारणे काही रंग, राखून जावे. शहाणा यज्ञ त्याच्या गुणे, पाहो जाता काय उणे. सुख संतोष भोगणे, नाना श्लाघितात. शहाणा यज्ञ त्याच्या गुणे दिलं समर्थ बोलले. एखाद्याला समर्थ बोलले जास्त येत असेल तर तो मी शहाणा आहे, बरोबर ना. लगेच समजायचं की हा अति शहाणा आहे. ज्याला जास्त येतं ते शहाणीच असतात, ज्यांना काहीच येत नाही समर्थ बोलले ते वेडेच असतात, बरोबर ना. म्हणून कोणाला शहाणा कोणाला वाईट समर्थ बोलले नाही. आपल्याकडून समर्थ बोलले जेवढं काही होतं ना तेवढे समर्थ बोलले उत्तम असं करायचं, त्यामध्ये सुख संतोष आहे. आता लोकी ऐसे आहे, बघा समर्थांनी पुढची उभी दिली. आता लोकी ऐसे आहे, सृष्टीमध्ये वर्तत आहे. जो कोणी समजू न पाहे त्यास घडे. कोणाला सांगायची गरज पडली नाही आहे समर्थ बोलले. कोणाला सांगायला जायचं पण नाही आहे, तू असा आहेस तू तसा आहेस. स्वभावावरून समर्थ बोलले आपल्याला माहिती होतं.
आपण कशी आहोत. म्हणून समर्थ बोलले आपली वर्तणूक कशी असावी. समर्थ बोलले बहुरत्न वसुंधरा जाण जाणो विचार करा, समजल्या प्रत्यय अंतरा माझी येतो. दुर्बळ आणि संपन्न, वेडे आणि व्युत्पन्न, ए अखंड दंड यमान असताच असे. बघा समर्थ बोलले तुझ्याकडे पैसा असला तू संपन्न, गरीब असलास दुर्बळ. समर्थ बोलले वाद नको, विवाद नको. समर्थ बोलले भेद नको. या गोष्टी समर्थ बोलले तुझ्या कर्मावर अवलंबून आहेत. उत्तमाची जर कर्म जर तुझी चोख असतील तर तुला फळ मिळणार. आणि जर तुम्ही कर्मच केलीच नाही तर समर्थ बोलले काय होणार, गरीबच राहणार आहेस. म्हणून आपल्याला कुठं राहायचं आहे. ठेविले अनंत तैसेची चित्ती असू द्यावे समाधान. याने गाडी घेतली म्हणून समर्थ बोलले आपण जर गाडी घ्यायला परत जाऊ तर समर्थ बोलले ठेच लागल्याशिवाय राहणार नाही आहे. का? कारण तुझ्या पोटामध्ये दुखायला लागलं त्याने गाडी घेतली म्हणून. पण तुझे कर्म काय आहेत, त्याचे कर्म चोख आहेत. त्याने घेतली म्हणून तू जर करायला गेलास समर्थ बोलले नाही, अंथरूण असेल तेवढंच पाय पसावे. अंथरुणाच्या बाहेर गेलास समर्थ बोलले जमा नावे शून्याकार. म्हणून समर्थ बोलले कुणाच्या अंतःकरणाला लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही समर्थ बोलले बोलू नका. एक भाग्य पुरुष मोडती, एक नवे भाग्यवंत होती, तैसीच विद्या व्युत्पत्ती होत जाते. आता समर्थ बोलले भाग्य पुरुष कोण आणि भाग्यवंत कोण. ज्याच्याकडे आहे तो भाग्यवंत का आणि ज्याच्याकडे नाही तो भाग्य पुरुष. दोघांकडे समर्थ बोलले भाग्य पुरुष आहे, भाग्यवंत आहे म्हणून तो भाग्य आहे. बरोबर ना. प्रकृती पुरुषमध्ये समर्थ बोलले भाग्य पुरुष आहे आणि त्याच्याकडे सर्व संपत्ती आहे, इस्टेट आहे, सर्व काही आहे, सामर्थ्य सुद्धा आहे म्हणून तो भाग्यवंत आहे. तुला नरदेह प्राप्त झाला आहे. समर्थ बोलले 84 लक्ष योनी फिरून आल्या तुला हा नरदेह प्राप्त झाला आहे, यापेक्षा दुसरं काही मोठं आहे. समर्थ बोलले मनुष्य देहा तुला प्राप्त झाला आहे त्यामुळे समर्थ बोलले तू भाग्यवंत आहेस, थोर आहेस, महान आहेस. म्हणून समर्थ बोलले आयुष्य आहे, जीवन आहे, उत्तमाचं समर्थ बोलले सार्थकी लागलं पाहिजे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्ष नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. एक भरे एक रीते, रीते मागुते भरते, भरते रीते होते काळांतरी, ऐसी ही सृष्टीची चाली, संपत्ती दुपाराची सावली, वयसा तरी निघून गेली हळूहळू. आता बघा सृष्टीची चाल कशी आहे. समर्थ बोलले संपत्ती दुपारची सावली दिली आणि त्यामध्ये समर्थ बोलले वर्ष हळूहळू निघून गेली. म्हणजे ज्या पद्धतीने समर्थ बोलले आपला जन्म उत्तमाचा झाला आहे, बालपण, तरुणपण आणि समर्थ बोलले वृद्धाप्य पण हळूहळू काय करतोय. समर्थ बोलले काळाच्या इथे येतो, मरणाच्या दारी येतो. बरोबर ना. हळूहळू काय होत जात आहे. समर्थ बोलले दिवस कमी होत जात आहेत, तास हळूहळू संपत आहेत. बरोबर ना. समर्थ बोलले तास ज्या पद्धतीने घड्याळ चालतो समर्थ बोलले त्या घड्याळाला कोणी थांबवू शकत नाही, त्या वेळेला कोणी थांबवू शकत नाही आहे, त्या काळाला कोणी रोखू शकत नाही आहे. म्हणून समर्थ बोलले उत्तमाचा संसार, उत्तमाचं जीवन, उत्तमाचं आयुष्य हे तुझ्या हातात आहे. ऐसी सृष्टीची चाली, संपत्ती दुपाराची सावली, वयसा तरी निघून गेली हळूहळू, बाळ तारुण्य आपुले, वृद्धाप्य प्रचितीचा आले, ऐसे जाणून सार्थक केले पाहिजे कोणी की. समर्थ बोलले देह त्यागिता कीर्ती मागे उरावी. उत्तमाची ओळ दाखवली, उत्तमाचा श्लोक दाखवला. तुझं बालपण समर्थ बोलले उत्तमाचं गेले ना, म्हणून तुझी कीर्ती समर्थ बोलले वृद्धाप्यामध्ये प्रचिती झाली. तुम्ही उत्तमाचं काहीतरी केलंस ना त्या वयामध्ये. बरोबर ना. या वयामध्ये समर्थ बोलले पिंडामध्ये पेरणीच केली तर सत्वगुण काय होईल. समर्थ बोलले उत्तमाचंच राहणार आहे.
आपल्याला जे जे सगुण भेटेल ते भगवंत स्वरूप आहे. ही संकल्पना रुजण्यासाठी समर्थ बोलले काय पाहिजे आपल्याकडे? ऐश्वर्य संपन्न, नीती संपन्न आणि चारित्र्य संपन्न समर्थ बोलले. यावर विश्वास ठेवून समर्थ बोलले आपण उत्तम असं कार्याला उभा राहिलो आहे. म्हणून समर्थ बोलले बाळ तारुण्य आपुले वृद्धाप्य प्रचितीस आले, ऐसे जाणून सार्थक केले पाहिजे कोणी एक. देह जैसे केले तैसे होते, यज्ञ केल्या कार्य साधते, तरी मग कष्टाभेते काय निमित्त. समर्थ बोले देह जैसे केले तैसे होते. समर्थ बोले देहाचा काही गुणदोष नाही. समर्थ बोले देह ज्याप्रमाणे आलाय त्याप्रमाणेच जाणार आहे. देह जैसा आलाय तसंच जाणार आहे. परंतु यज्ञ केला कार्य साधते. तुम्ही यज्ञ म्हणजे प्रयत्न केलास, कार्याला उभा राहिलास, तरी मग कष्टाभीते. किती कष्ट केलेस बरोबर ना, त्या पद्धतीने समर्थ बोले काय निमित्त. समर्थ बोले निमित्त काय. समर्थ बोले जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा. म्हणजे समर्थ बोले आपला जीवन, आपलं आयुष्य सार्थकी लागलं पाहिजे. ज्या पद्धतीने समर्थ बोलले आयुष्याची रत्नपेटी माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरा पुण्या लुटी आनंदाची करावी. म्हणून समर्थ बोलले ज्या पद्धतीने आपण जन्माला आलो आहे त्या पद्धतीने आपलं काय होणार आहे, मरण होणार आहे. बरोबर ना. म्हणून आयुष्य असेपर्यंत समर्थ बोलले काय करायचं आपल्याला, 2 हात तिसरं मस्तक मी ठेवितो मस्तकाच्या ठिकाणी, ते तुझे सद्गुरू पाय धुनी. उत्तमाची सुरुवात करून दाखवली आणि शेवट उत्तम असं केलं आहे. देह जैसे केले तैसे होते, यज्ञ केल्या कार्य साधते, तरी मग कष्टाविते काय निमित्त. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे जगजीवन निरूपण नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.